नमस्कार, माझ्या के विद ट्रेक व्लॉग या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज NSS कॅम्प वारीचा हा दुसरा दिवस कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा याच्या विद्यमाने हा NSS वारी कॅम्प आज घेण्यात येत आलेला आहे। काल, आज आणि उद्या असे 3 दिवस हा कॅम्प सुरू आहे आणि या कॅम्पसाठी YC कॉलेज सातारा, शिवाजी कॉलेज सातारा आणि धनंजयराव गाडगीळ महाविद्यालय सातारा या KVP महाविद्यालयातील क्लस्टर कॉलेजमधील सर्व प्राध्यापक व NSSचे विद्यार्थी आलेले आहेत आणि यामध्ये आपल्याला इप्पर सर आणि चिंदे सर हे छत्रपती शिवाजी कॉलेज सातारचे कार्यक्रम अधिकारी आहेत। त्यांना मी विनंती करतो की त्यांनी 1-2 शब्द बोलावे। नमस्कार, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं हरितवारी निर्मलवारी हा उपक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी आज लोणंद या ठिकाणी मुक्कामी आहे आणि त्याच ठिकाणी शरदचंद्र पवार महाविद्यालय लोणंद या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेचा कॅम्प आज या ठिकाणी आलेला आहे। कर्मवीर भाऊराव विद्यापीठ साताराचे 3ही घटक महाविद्यालय यांच्या वतीनं या ठिकाणी वृक्षारोपण आणि हरित वारी निर्मलवारी हा उपक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। धन्यवाद सर। त्याचबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ साताराचे संचालक प्रोफेसर डॉक्टर NB माने सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या कॅम्पबद्दल 2 शब्द बोलावे। नमस्ते, मी प्राध्यापक डॉक्टर NB माने, संचालक राष्ट्रीय सेवा योजना कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा। काल दिनांक 6 पासून आम्ही निराघाट या ठिकाणी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पादुकांचं स्वागत केलं। शिवाजी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर CK सिरके साहेब, त्याचबरोबर आमच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर ज्ञानदेव मस्के, त्याचबरोबर विद्यापीठाचे कुलगुरू, महाविद्यालयातील सर्व संचालक वर्ग आणि सर्व स्वयंसेवक काल स्वच्छवारी, हरितवारी, निर्मलवारी यामध्ये सहभागी झाले आणि या संकल्पनेतून आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी काल कचरा निर्मूलन, त्याचबरोबर प्लॅस्टिक निर्मूलन आणि ज्या ठिकाणी जे घाणीचं साम्राज्य आहे त्याचं निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला। आज देखील आम्ही ज्या ठिकाणी वारकरी आहेत, जे माऊली आहेत, त्या माऊलींच्याकडून जे साहित्य इतरत्र टाकलेलं आहे ते कलेक्ट करण्याचं काम आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यापीठाचे विद्यार्थी करणार आहेत। धन्यवाद सर। यानंतर आता प्रत्यक्ष कामाला आपण सुरुवात करूया। नुकतीच विद्यार्थ्यांनी सफाईला, स्वच्छतेला सुरुवात केली आणि आमच्या इथं या ठिकाणी सांगली जिल्ह्याचे पदाधिकारी आलेले आहेत। माने सरांना विनंती करतो की सरांनी त्यांचं स्वागत करावं। रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य JK बापू जाधव, त्यांचे चिरंजीव भैयासाहेब जाधव या ठिकाणी या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत। आमच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या वतीनं त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो। या वारीच्या निमित्ताने आम्ही हा प्लॅस्टिक निर्मूलनाचा या ठिकाणी आम्ही वसा घेतलेला आहे आणि या विद्यार्थ्यांना संदेश देण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं मनोगत व्यक्त करावं। कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ यांच्या वतीनं धनंजय गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय यांच्या माध्यमातून NSS कॅम्पच्या माध्यमातून या वारीचं पाठीमागून जे प्लॅस्टिक निर्मूलन झालेले आहे त्याची स्वच्छतेचं या कॉलेजनं खरोखर एक अत्यंत चांगला उपक्रम घेतलेला आहे आणि त्यांच्या हातून एक चांगलं काम होत आहे। मी त्यांना त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद सर, थँक्यू। आम्हाला वारी दरम्यान हे वासुदेव भेटलेले आहेत आणि वासुदेवांना भेटून आम्हाला आनंद झालेला आहे। हे वासुदेव सुद्धा स्वच्छतेचा संदेश पसरवत आहेत। घुळा घुळा वाजती टाळ, घुळा घुळा वाजती टाळ, जन जना नादर साळ, जन जना नादर साळ, उधव झाला पाची वेळा, उधव झाला पाची वेळा, मुखावाचे वंदा मुफलगा, मुखावाचे वंदा
बोला पंढरीनाथ महाराज की विद्यार्थ्यांनी गोळा केलेला कचरा आम्ही भंगारवाल्याला 20 रुपये किलोने दिला आणि त्यानंतर ते पैसे आम्ही NSS डायरेक्टर यांना सुपूर्द केले. हे बघा भंगारात जे पैसे मिळालेले आहेत हे 40 रुपये आमच्या सरांना आम्ही सुपूर्द करत आहे. NSS चे डायरेक्टर आमचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे डायरेक्टर माननीय सर डॉक्टर माने सर यांना आम्ही देत आहे. शाळामधून सर्व विद्यार्थ्यांनी केलेलं काम हे अतिशय कौतुकास्पद आहे. ठीक आहे, धन्यवाद. सगळ्यांचे आभारी आहोत.